दरम्यान वडट्टीवारांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केली आहे। काही वेळापूर्वीच सुप्रिया सुळेंनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ऐकूयात। मला का ते मला असं काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांना टार्गेट करतायत मला कळत नाही। आम्ही मित्र पक्ष आहोत आणि मित्र पक्षाला टार्गेट करण्यात काय आनंद काँग्रेस पक्षाला मिळतोय मला हे कळत नाहीये। एकतर माझ्याकडे असं सर्टिफिकेट नाहीये एकतर, आणि ते मला विचारू शकतात ना। आता मला हा विषय दिल्लीच्या काँग्रेसपर्यंत न्यावा लागेल, कारण का जर असे काँग्रेसचे नेते आमच्याबद्दल खोट्या गोष्टी आणि समाजात खोट्या गोष्टी पसरवत असतील ते अयोग्य आहे हो। आम्ही इमानदार लोक आहे। ताई तुमच्याकडे सर्टिफिकेट नाहीये, बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय। माझ्याबद्दल अशी अहो नाही, अहो कसं असेल तुम्ही मला सांगा ना। नाही, तुमच्याकडे सर्टिफिकेट नाहीये हे तुम्ही म्हणताय, पण ते पब्लिकली हा खूप मोठा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। हो, मग ह्याचं उत्तर काँग्रेसने दाखवावं सर्टिफिकेट। काँग्रेसकडे जर ते सर्टिफिकेट असेल तर काँग्रेसने ते दाखवावं। ताई तुम्ही आधी सुद्धा बोलताना म्हणालेले होते की महाराष्ट्र काँग्रेसला राष्ट्रवादींचा काय प्रॉब्लेम नेमका आहे तो कळत नाहीये, कारण आधी सुद्धा असं शाब्दिक वार पाहायला मिळालेले होते। अहो मला वेदना होत आहे त्या गोष्टीच्या। का काँग्रेस पक्ष मला टार्गेट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारला टार्गेट करते याचं उत्तर काँग्रेसच देऊ शकतो, मी नाही ना देऊ शकत त्याचं। माझ्याकडे उत्तरच नाहीये, मी निरुत्तर आहे खरं। म्हणजे मलाच विश्वास बसत नाही की असं माझं नाव का घेतायत। पण असं का टार्गेट केलं गेलं असेल, नेमकं काय वाटतंय? कारण मित्र पक्ष आहे म्हणजे मलाच विश्वास बसत नाही की, आणि ते मला विचारू शकतात ना या गोष्टी। मी आता एवढंच सांगू इच्छितो काँग्रेसच्या लोकांना की मागच्या वेळेला 2014ला अशाच वागण्यामुळे तुम्ही सरकार घालून बसलेला आहात। महाविकास आघाडीच्या असलेल्या एकत्रितपणामध्ये खडा टाकण्याचा कोणी प्रयत्न करू नये। आम्ही सुद्धा संयमाने आहोत, पण आमच्या नेत्यावर अशा प्रकारचे सातत्याने आणि आमच्या पक्षावर सातत्याने बोलण्याचा प्रयत्न झाला तर नाईलाजाने आम्हाला सुद्धा मग काही उत्तरं द्यावे लागतील। काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले, पण विजय वडेट्टीवार तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण देता आलं नाही, तुम्हाला ओबीसींचं राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता आलं नाही। देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा एकदा मिळालं, हा इतिहास आहे। त्यामुळं भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याच्या ऐवजी आपण आपल्या नाकर्तेपणामुळे जे ओबीसीचं आरक्षण गेलं होतं त्याचा इतिहास एकदा महाराष्ट्राला सांगा आणि मग इतरांवर टीका करा। यानंतर एक महत्त्वाची बातमी, एमपीएससी पेपर फुटी प्रकरणामध्ये पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केलाय। आतापर्यंत पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे, त्यामध्ये सुनील गाढवे याचाही समावेश आहे। या प्रकरणी भाजप नेते नवनाथ बन यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केलाय। आरोपी गाढवे हा रोहित पवारांचा उजवा हात असल्याचा आरोप बन यांनी केला, तर सुनील गाढवेचा भाजपशी कोणताही संबंध नाही। गाढवेने अभिमन्यू पवार यांचे पीए म्हणून कोणतंही काम कधी केलं नाही, असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। या एमपीएससीच्या पेपर फुटी प्रकरणाचं काहूर माजलेलं आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत जवळपास 6 आरोपींना अटक केली आहे आणि या 6 आरोपींची चौकशी सुरू आहे। परंतु सातत्यानं रोहित पवार असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल, यांच्याकडनं सुनील गाढवे यांच्याबद्दल आरोप केले जात आहेत। आता हा सुनील गाढवे कोण आहे याची जेव्हा सविस्तर माहिती घेतली तेव्हा असं लक्षात येतं की हा सुनील गाढवे रोहित पवार यांचा राईट हँड आहे। पुण्यामध्ये एमपीएससीचं आंदोलन असेल किंवा पुण्यामध्ये एमपीएससीचे वेगवेगळे प्रश्न असतील, या प्रकरणामध्ये रोहित पवार आणि सुनील गाढवे एकमेकांना सोबत घेऊन काम करतायत। आणि फक्त रोहित पवार नाही तर या सुनील गाढवे यांचे स्वतः माननीय शरद पवार साहेबांसोबतचे फोटो बघा। यात सुनील गाढवे आणि पवार साहेब एकमेकांच्या शेजारी ओळखीचे असल्यासारखे उभे आहेत। हा एक फोटो नाही, हा माननीय पवार साहेबांसोबतचा आणखी एक वेगळ्या ठिकाणचा फोटो सुनील गाढवे आणि शरद पवार साहेब। एवढंच नाही
जे रोहित पवार MPSC प्रकरणामध्ये नाकाने कांदे सोलतायत, त्या रोहित पवार आणि सुनील गाढवे यांचे देखील फोटो आहेत. फक्त फोटो नाही, हा एक फोटो नाही, असे शेकडो फोटो रोहित पवार आणि सुनील गाढवे यांचे आहेत. सुनील गाढवे यांचा आत्ता भारतीय जनता पार्टीशी काही संबंध नाही. ते आरोप करतायत की ते अभिमन्यू पवार यांचे पीए होते. माझं अभिमन्यू पवार यांच्याशी बोलणं झालं. अभिमन्यू पवार यांचे सुनील गाढवे कधीही पीए नव्हते, कधीही त्यांना पीए म्हणून ठेवले नाही. अभिमन्यू पवार हे सातत्यानं पुण्यातल्या MPSCच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, सरकार दरबारी विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन जाण्यासाठी अनेक शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटले होते. त्यामध्ये हा सुनील गाढवे होते. परंतु अभिमन्यू पवारांचा कुठेही पीए म्हणून सुनील गाढवे यांनी काम केलेलं नाही. तर MPSC पेपर फुटीवरून आरोप प्रत्यारोपाचा सिलसिला सुरू आहे. पेपर प्रेमभंग प्रकरणातून फुटल्याचं मंत्री महाजनांनी सांगितलं, तर सरकार अपयश लपवण्यासाठी खोटं पसरवत आहे असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय. म्हणजे इतकी काळजी घेऊन सुद्धा पेपर फुटतात कसे काय, हा मोठा संशयाचा विषय आहे. आता हा प्रेम प्रकरणातून त्याची मुलगी ती कोणावर प्रेम करते, त्याला दिला, तो नापास झाला आणि म्हणून हे बिंग फुटलं, ते बरं झालं. अन्यथा हे कळालंही नसतं काय झालं काय नाही. पण अशा लोकांसाठी आता कडक शासन केलं पाहिजे. कडक शासन म्हणजे कोणाची हिंमतच होता कामा नये असं करण्याची, असे प्रावधान निश्चित त्या ठिकाणी करावं लागेल. पण या पुढच्या काळामध्ये पेपर फुटूच नये किंवा असं कुठेही प्रकार वंचित घडता कामा नये यासाठी सरकार खूप गांभीर्याने विचार करत आहे. मला वाटतं लवकरच काहीतरी नवीन सिस्टीम त्यामध्ये अडॉप्ट केली जाईल. मी पूर्णपणे जबाबदारीनं आरोप करतोय. केवळ तो लव्ह स्टोरीमुळे किंवा याच्यामुळे झालेला एक घटना जरी पुढे आली असेल तरी पण MPSCच्या परीक्षामध्ये प्रचंड मोठा सावळा गोंधळ आहे आणि त्याचा फायदा सत्ताधारी पक्षातील माझ्याकडे, मी जबाबदारीनं माझ्याकडे काही पुरावे येतील आणि आहेत सुरू. यानंतरची बातमी. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी त्यांच्या संदर्भातील कथित पक्षप्रवेशाच्या चर्चांवर भाष्य केलंय. यावेळी बोलताना त्यांनी पक्षासोबत असलेल्या निष्ठेच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी जोरदार टोले लगावलेत. राजकारणामध्ये निष्ठेला फार किंमत असते, तसेच निष्ठा महत्त्वाची आहे असं सांगून भर सभेत पक्षप्रवेशाबाबत जयंत पाटलांनी केलेल्या वक्तव्यामुळे एकच हशा पिकलाय. त्याचबरोबर बदलत गेलं की माणसाची किंमत कमी होते, निष्ठा ही विचारांची असली पाहिजे. तसेच निष्ठावान नसलेले अनेक जण आले आणि गेले, पण त्यांचं नाव लोक कुठे घेतात असा टोलाही यावेळी जयंत पाटलांनी पक्ष सोडून गेलेल्यांना लगावलाय. निष्ठेला तात्या फार किंमत असते. पद मिळेल न मिळेल मला काय, आता लगेच किती वेळ लागेल, त्यात काय अर्थ आहे. निष्ठा मलाही कळते, तुमच्या ज्या वेदना आहेत त्या माझ्याही मनात वेदना आहेत, तुमच्या मनाबद्दल आहेत. पण गत सोडायची नसते, पतंगराव कदमांनी मला सांगितलं. पतंगराव कदम काय म्हणायचे, जयंत गत सोडू नकोस. निष्ठा ह्याला फार महत्व आहे. निष्ठेला जी व्हॅल्यू आहे तात्या ती दुसऱ्या कुणालाही नाही. त्यामुळे पहिल्या पानावर तुम्ही लिहिलेलं वाक्य दिसते ताई, दॅट्स रॉंग. निष्ठा कधी कधी बुडल्यासारखी वाटते, पण पूर येऊन गेल्यावर त्या निष्ठेकडेच लोक बघतात. हे कधीही विसरू नये. आपल्याला सगळ्यांसारखं व्हायचं असेल तर उद्या सकाळी काय रोहित आम्ही 10 आमदार आहे, 8 खासदार आहेत, पण अरे काय सबस्टन्स आहे की नाही तुमच्यात. बदलत गेलं ना तर त्या माणसाची व्हॅल्यू देखील तेवढीच खाली जाते. निष्ठा नाही ठेवली तर माणसाचं महत्व कमी होतं. निष्ठा विचारांची असली पाहिजे आणि निष्ठा माणसांची पण असली पाहिजे.
त्यामुळं निष्ठावान नसलेले अनेक जण आले आणि गेले, नावं कुठे घेतात लोक. पण तुमच्या वाढदिवसाच्या, तुमच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला एवढे आणि बाहेर अनेक जण का थांबले? हा निष्ठावंत माणूस आहे. तात्या काय बोलतो हे ऐकायला देखील या ठिकाणी माणसं आहे. तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी एकदा मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी व्यक्त केली आहे. ईश्वरपूरमध्ये त्यांच्या बहुआयामी चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये ते बोलत होते आणि त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. इतकं कष्ट बापूंनी केलं राजकारणामध्ये, एवढं कुणाच्या वाट्याला येऊ नये. आणि त्या बापूने एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची अपेक्षा होती. ते जमलं नाही, म्हणून त्यांच्या रूपानं जयंत पाटलांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं ह्या एका जिद्दीनं त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. आम्ही काही ताकाला जाऊन मोगात दडवत नाही. पोलीस साहेब, शिंदे साहेब, तुम्ही पक्षाचे अध्यक्ष आहे, इथं आर पाटला चिरंजीव आहे. जयंत पाटलांनी एकदा मुख्यमंत्री झालेलं वाळवे तालुक्याने बघितलं पाहिजे, तोपर्यंत आम्ही देह सोडत नाही.